नमस्कार. आज आपण कालच्या सामन्यावर बोलणार आहोत, कारण अतिशय महत्त्वाचा तो विषय आहे. जरी राष्ट्रीय खेळ म्हणून क्रिकेट भारतामध्ये नसला तरी भारतामध्ये क्रिकेट चॅम्पियन आहेत आणि त्याच चॅम्पियननी पुन्हा एकदा दिवाळीच्या अगोदर भारतामध्ये दिवाळी साजरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली. यावरून आपल्याला भारतामध्ये जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आणि इकडून राजस्थान ते आसाम पर्यंत भारतामध्ये क्रिकेटचं क्रेज आहे. आणि आता आशिया कप मध्ये भारताने भारतीय खेळाडूंनी तो कप स्वीकारलेला नाहीये. त्याची वेगवेगळी कारणं, त्यावर कारणमीमांसा सुरू आहे. पण आपण भारतीय म्हणून त्यावर विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण कोणासोबत खेळलोत आणि आशियाई कपाला आशिया खंडामध्ये विशेष महत्व आहे. ही स्पर्धा नेहमीच अटीतटीची होत राहिलेली आहे. मग ते खेळत असताना बांगलादेश असेल, श्रीलंका असेल किंवा पाकिस्तान असेल. आणि नेहमीच आधीपासूनच पाकिस्तान आणि भारत म्हटलं की तो हाय व्होल्टेज सामना असतोच किंवा त्याला तसं केलं जातं. आणि नेहमीच पाकिस्तानला धूळ चारण्याचं काम भारतीय टीम आतापर्यंत करत आलेली आहे. पण यावेळेसचं आशियाई कपाचं वातावरण विशेष होतं. त्याचं कारण असं होतं की आपल्या आर्मीने अगदी 5-6 महिन्यापूर्वीच सिंदूर ऑपरेशन मध्ये आपण आपला तिरंगा अत्यंत स्वाभिमानाने फडकवलेला आहे. आणि आर्मीने पाकिस्तानच्या संपूर्ण आर्मीला धूळ चारली. दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाले. भारत पाकिस्तान संबंध नेहमीच तसे तणावाचे असतात, पण यावेळेस थोडे जास्तीचेच तणावाचे निश्चित होते. पण नंतर आशियाई कप मध्ये एक प्रवाह तयार झाला की आपण खेळलं नाही पाहिजे, त्यांच्यासोबत खेळणं हे जवानांचा अपमान आहे, देशद्रोह आहे, अशा पद्धतीचे काही राजकीय स्टेटमेंट आपल्याला वाचायला मिळाले. ते स्टेटमेंट विरोधी बाजूने होत असतात, ते व्हायला पाहिजेत यावर काही दुमत नाही. पण शेवटी आशियाई कपाला एक जाज्वल्य इतिहास आहे आणि तो इतिहास पुन्हा एकदा पुढे जावा, त्यामध्ये खंड पडता कामा नये. कारण आशिया खंडातला भारत हा प्रमुख देश आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आहे, सांस्कृतिक दृष्ट्या प्रमुख देश आहे. आणि आज तर जवळपास आशिया खंडाचं नेतृत्वच भारत करत आहे. आणि अशा वेळेस क्रिकेटमधून माघार घेणं, ते पण त्या पाकड्यांसोबत, हे निश्चितच काही पटण्यासारखा विषय नव्हता. आणि म्हणून सर्वसामान्यांच्या भावना पण होत्या की भारतीयांनी खेळलं पाहिजे. आणि खेळल्यानंतर सुद्धा अपराजित भारतीय टीम ही फायनलमध्ये गेली. फायनलमध्ये अतिशय रंगत पद्धतीने भारत पाकिस्तान क्रिकेटचा तो सामना झालाच. पण मधल्या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूची जी अखिलाडू वृत्ती होती, त्यांचे जे इशारे होते, ते भारतीय आर्मीला डवचवणारे, भारतीय फॅनला डवचवणारे, भारतीय खेळाडूंबद्दल अतिशय निश्चितच खेळाडू वृत्तीचे नव्हते. मग भारतीय टीमने सुद्धा ठरवलं की आपण उत्तर हे कामाडून द्यायचं. आणि तसं उत्तर दिलंही त्यांनी. अतिशय नियोजनबद्ध भारत पाकिस्तान सामन्यामध्ये भारत वरचढ राहिला. सामना भारताने 5 विकेटनी दणदणीत जिंकलेला आहे. खरं तर पाकिस्तान शेवटच्या सामन्याचा जर आपण विचार केला तर त्यांनी 146 रन काढली आणि आपण पुढे जिंकलोच. कारण 1947 ला भारत स्वतंत्र झाला. हा जरी भाग आपण सोडला तर आपल्याला महत्वाचा मुद्दा असा घ्यायचा आहे की ही जी ट्रॉफी न घेण्याची जी वृत्ती आहे, त्या वृत्तीवर काही जण टीका करत आहेत. त्या टीकेला निश्चित आपण उत्तर देणं गरजेचं आहे. कारण हा बदललेला भारत आहे. हा भारत पाकिस्तानचं रडगरानं ऐकून घेणारा भारत नाही. हा जो भारत आहे, कारण जगामध्ये सर्वात जास्त तरुणाई ही भारतामध्ये आहे. आणि अशा तरुणाईने भारताला एक छान संदेश दिलेला आहे. भारतीय या तरुण क्रिकेटरनी, टीमनी अतिशय चांगला संदेश दिला
की आम्ही आमचा स्वाभिमान कुठेही गहाण ठेवणार नाही. आणि तेच झालं ना. अत्यंत स्वाभिमानाने त्यांनी पाकिस्तानच्या गृहमंत्र्याकडून, रिझवीकडून तो ट्रॉफी घेण्याचं नाकारलं. त्यात गैर काय? अरे जी हातं रक्ताने बरबटलेली आहेत, ज्या हाताने पहलगाममध्ये हल्ला करण्याचा इशारा दिला, ज्या हाताने भारतीय आर्मीमध्ये आतापर्यंत असंख्य जणांचे जवान शहीद केले, अशा गृहमंत्र्याकडून, अशा रक्ताळलेल्या हाताच्या माध्यमातून ट्रॉफी घेण्याचा प्रश्नच कुठे येतो? टीम इंडियाचं अभिनंदन, त्यांनी ट्रॉफी स्वीकारली नाही. हा अतिशय महत्वाचा मुद्दा करून भारतामधल्या तरुणामध्ये त्यांनी देशाबद्दलचा स्वाभिमान खऱ्या अर्थाने आज जागृत केलेला आहे. सूर्याचं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण एवढ्या कमी वेळामध्ये ही जी प्रगल्भता दाखवली, ही खरी भारतीय संस्कृती आहे. त्यांनी आपलं सर्व आशिया कपातलं जे काही मानधन मिळतं, ते सगळं मानधन हे भारतीय आर्मीला समर्पित केलेलं आहे. आणि हा विजय पहलगाममध्ये जे निरपराध लोक ज्यांचा बळी गेला त्यांना आणि भारतीय आर्मीला समर्पित केलेला आहे. यातून निश्चितच भारतामध्ये आज एक देशभक्ती, एक राष्ट्रवाद निर्माण होतो आहे, याचा प्रत्येक भारतीयांना आनंद आहे. म्हणून त्यांनी ट्रॉफी जरी नाकारली असली तर आज भारतीय टीमने भारतातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये जी राष्ट्रभक्ती निर्माण केलेली आहे त्याला तोड नाही. जगामध्ये काही या वृत्तीचं खरं म्हणजे खिलाडू वृत्ती दाखवायला पाहिजे असं ते म्हणतीलही, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं आपण म्हणतो. मराठवाड्यामधून ती एक म्हण आहे. भारतामध्ये निरपराध लोकांचे जेव्हा बळी जातात तेव्हा पुन्हा एकदा कसली खिलाडू वृत्ती दाखवायची? निश्चित आमच्या भारतीय क्रिकेटरनी खिलाडू वृत्ती दाखवलेली आहे. अतिशय चांगला खेळ करून, अतिशय मैदानावरची जी काही आपण वृत्ती पाहतोय त्या वृत्तीत कुठलेही चुकीचे कमेंट्स नाहीत, कुठलेही चुकीचे हातवारे नाहीत. पण त्यांच्याकडून येणाऱ्या कमेंट्स आणि हातवारे जर आपण पाहिले, त्यांचे इशारे पाहिले, तर ते निश्चित निंदनीय होते. त्याची घोर निंदा करावी तेवढी कमी आहे. पण त्या निंदेला भारतीय क्रिकेटरनी कामातून उत्तर दिलं, ट्रॉफी जिंकून उत्तर दिलं. पण ट्रॉफी मात्र नकवी घेऊन पळाला. अशा ट्रॉफ्या कितीही घेऊन पळाला तरी भारतीय क्रिकेटरचा जो दर्जा आहे तो दर्जा अतिशय उंचावलेला आहे. त्या दर्जाला निश्चित आमचा सलाम.